Hello everyone, I'm Dr. Sneha and today we are going to discuss about updated syllabus of स्वस्तवृत्त. ठीक आहे, तर NCISM मध्ये जो आता स्वस्तवृत्तचा रिसेंटली सिलेबस अपडेट झाला आहे तो आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण हे जाणून घेऊयात की आपण सिलेबस का डिस्कस करत आहोत. जेव्हा आपल्याला सिलेबस काय आहे हे प्रॉपरली माहित असतं तेव्हाच आपण एक छान स्टडी प्लॅन तयार करू शकतो आणि तेव्हाच आपण एका राईट डिरेक्शन मध्ये आपण स्टडी करायला स्टार्ट करतो, राईट. तर हा जो सिलेबस आहे हा तुम्हाला NCISM च्या वेबसाईटवर भेटून जाईल. ठीक आहे, तर आपण आता हे पाहूयात की स्वस्तवृत्तचे जे आपले लेक्चर्स आहे त्यामध्ये आपण 3 इम्पॉर्टंट गोष्टींवर फोकस करणार आहोत. फर्स्ट म्हणजे जी तुमचं थिअरी एक्झाम आहे आपण त्याविषयी आपण स्टडी करणार आहोत, आपली कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. त्याचबरोबर AIPGT जी एक्झाम आहे आपण त्याचंही प्रिपरेशन करणार आहोत की त्यामध्ये कुठले असे क्वेश्चन्स आहेत की जे स्वस्तवृत्तच्या टॉपिक्स मधून तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आणि थर्ड इम्पॉर्टंट थिंग म्हणजे की तुमचं क्लिनिकल नॉलेज आपण अपग्रेड करूयात, म्हणजेच की क्लिनिकली तुम्हाला काय काय इम्पॉर्टंट टॉपिक्स राहणार आहेत आपण तेही डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण पाहूयात की स्वस्तवृत्त सिलेबस जो आहे तो नेमकं काय आहे. तर जो स्वस्तवृत्त सब्जेक्ट आहे तो 2 पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे. ठीक आहे, 2 पेपरमध्ये, पेपर 1 आणि पेपर 2. सो जो पेपर 1 आहे त्यामध्ये तुम्हाला जे आयुर्वेदचे प्रिन्सिपल्स आहेत, कम्युनिटी मेडिसिनचे प्रिन्सिपल्स आहेत, या सगळ्याविषयी आपल्याला काय शिकायला भेटतं तिथे. ठीक आहे, आणि जो पेपर 2 आहे त्यामध्ये तुम्हाला पब्लिक हेल्थ विषयी शिकायला भेटतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल PHC, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम, नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स, तर असे हे सगळे टॉपिक्स आपल्याला पेपर 2 मध्ये शिकायला भेटतात. ठीक आहे, मग आता आपण ह्याचं मार्किंग स्कीम पाहूयात. तर स्वस्तवृत्त जो हा सब्जेक्ट आहे तो 200 मार्क्ससाठी आहे आणि पेपर 1 आणि पेपर 2 जो आहे ते 100 मार्क्स असं कॅरी करतात. मग आता 100 मार्क्समध्ये तुम्हाला कसा तुमचा क्वेश्चन पेपर असणार आहे, तर क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला MCQ, SAQ, LAQ असे क्वेश्चन्स विचारले जातील. तर जे MCQ आहेत ते आहे 20 मार्क्ससाठी, SAQ जे आहे ते आहे 40 मार्क्ससाठी. आता जे SAQ आहे ते तुम्हाला 8 SAQ विचारले जाणार आहे. एक SAQ जो आहे तो 5 मार्क्स कॅरी करणार. देन आपण बघतो की LAQ हे 40 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे. 40 मार्क्समध्ये तुम्हाला किती विचारले जाणार आहेत क्वेश्चन्स? येस, 4 क्वेश्चन्स, आणि एक क्वेश्चन किती मार्क्स कॅरी करतो? 10 मार्क्स. ठीक आहे, सो एक क्वेश्चन 10 मार्क्स कॅरी करणार आहे. तसे तुम्हाला 4 प्रश्न विचारले जाणार आहेत. ठीक आहे, सेम पॅटर्न आहे पेपर 2 मध्ये सुद्धा, तो सुद्धा 100 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे. ठीक आहे, आता आपण पाहूयात की जे टॉपिक्स आहेत ते कुठले टॉपिक्स आहेत. हे ना, आपल्याला सिलेबस का माहिती असायला हवं, कारण जेव्हा आपल्याला सिलेबस माहिती असतो त्यावेळी आपण एक चांगला स्टडी प्लॅन करू शकतो आणि त्यावेळी आपल्याला एका राईट डिरेक्शन मध्ये आपण आपला स्टडीचं प्रिपरेशन स्टार्ट करू शकतो. ठीक आहे, आणि ह्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ती म्हणजे की जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार आहेत ते सगळे कंपल्सरी आहेत. ठीक आहे, यू विल नॉट गेट एनी ऑप्शन्स. तर ऑप्शन्स नसल्यामुळे तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत सगळेच अटेम्प्ट करायचे आहेत. ठीक आहे, आता आपण पाहूयात की काय काय टॉपिक्स त्यामध्ये विचारले जातात. ओके, तर पेपर 1 मध्ये आपण पाहतो की तुम्हाला 10 टॉपिक्स त्यामध्ये आहेत आणि पेपर 2 मध्ये 15 आहे. आणि जे पेपर 1 आहे त्यामध्ये जो फर्स्ट टॉपिक आहे, इंट्रोडक्टरी टॉपिक आहे, तो आहे स्वस्थ अँड स्वास्थ्य. हा जो टॉपिक आहे हा तुम्हाला 5 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, ह्याचं वेटेज 5 मार्क्स आहे. आणि या टॉपिक मधून आपल्याला हे लक्षात घ्यायचं की आपल्याला काय क्वेश्चन्स विचारले जातील. तर ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला LAQ जो आहे तो ऑफकोर्स विचारला जाणार नाहीये. ठीक आहे, सो देर इज नो LAQ. ठीक आहे, आणि ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला MCQ किंवा SAQ हा क्वेश्चन येऊ शकतो, एक्सपेक्टेड आहे. देन आपण पाहतो की
दिनचर्या आणि ऋतुचर्या अँड रात्रीचर्या. सो हे जे चर्याचे जे टॉपिक्स आहेत रेजिमेंट्स, हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हे खूप जास्त वेटेज कॅरी करतं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने, कारण हे तीनही टॉपिक्स कंबाईन करून इट कॅरीज 38 मार्क्स. ठीक आहे, म्हणजे 38 मार्क्स हे खूप झालेत. सो 38 मार्क्स हे 3 टॉपिक कॅरी करत आहे. फक्त थिअरी एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही, तर आपण जर AIPGETच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर ऋतुचर्यावरून आपल्याला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अँड नेक्स्ट म्हणजे आपण आपल्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्येही हे टॉपिक्स खूप आपल्याला युजफुल राहतात. कसं, कारण कुठलाही पेशंट जर आला तर त्याला आपण एखादं प्रॉपर डेली रुटीन ॲडवाइज केलं तर ते खूप हेल्पफुल राहतं. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट पाहूयात रोगानुत्पन्नीय अध्याय आणि सद्वृत्त. तर हे जे टॉपिक आहे रोगानुत्पन्नीय अध्याय आणि सद्वृत्त, तर हे दोन्ही टॉपिकचं वेटेज किती आहे? तर या दोन्ही टॉपिकचं वेटेज आहे 13 मार्क्स. किती? 13 मार्क्स. आणि यामध्ये आपल्याला कुठलाही LAQ विचारला जाणार नाहीये. ठीक आहे, आपल्याला हे लक्षात घ्यायचं की कोणता टॉपिक किती मार्क्स कॅरी करते आणि कोणत्या टॉपिकमधनं कुठले क्वेश्चन्स हे एक्सपेक्टेड असतात. ऑलराईट, नाव लेट अस सी आहार. आहार जो टॉपिक आहे तो खूपच जास्त IMP आहे. ओके, का? कारण आहार जो टॉपिक आहे हा क्लिनिकली तुम्हाला खूप हेल्पफुल राहणार आहे. पेशंटला आपण डाएट प्लॅन ॲडवाइज करू शकतो. ठीक आहे, आणि AIPGT मध्येही तुम्हाला व्हायटमिन्सवर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जर आपण पाहिलं तर हा जो आहार टॉपिक आहे इट कॅरीज 20 मार्क्स. तर 20 मार्क्स अलोन हा एक टॉपिक कॅरी करतो. ठीक आहे, आपण बाकीचे टॉपिक्स पाहिले की ते कंबाईन करून जास्त वेटेज आहे, पण ह्या टॉपिकचं अलोन वेटेज 20 मार्क्स आहे. सो हा टॉपिक आपण छान थरो स्टडी करायचा आहे. नेक्स्ट इज रसायन फॉर स्वस्थ. आता रसायन फॉर स्वस्थ जो टॉपिक आहे हा टॉपिक किती मार्क्स कॅरी करत आहे? तर हा 5 मार्क्स कॅरी करतो. ठीक आहे, तर ऑब्व्हियसली 5 मार्क्स आहे, तर MCQ किंवा SAQ एक्सपेक्टेड आहे. देन नॅचरोपॅथी अँड योगा. ठीक आहे, योगा अँड नॅचरोपॅथी वाला जो टॉपिक आहे हा कंबाईन मध्ये आपल्याला किती वेटेजसाठी युजफुल आहे? 18 मार्क्स. ठीक आहे, इट इज फॉर 18 मार्क्स. आणि आपल्याला इथे हे लक्षात घ्यायचं आहे की जो LAQ आहे तो आपल्याला योगामधून विचारला जातो, नॅचरोपॅथीमधून आपल्याला LAQ विचारला जात नाही. सो LAQ जो आहे तो फक्त कुठे विचारला जाणार आहे? योगामध्ये. ऑलराईट, आता आपण पाहूयात की आपल्याला LAQ जो आहे तो कोणत्या कोणत्या चॅप्टरमधनं येणार आहे. कारण आपल्याला 4 LAQ एक्झाममध्ये विचारले जाणार आहे. 4ही LAQs हे कंपल्सरी आहेत. एक LAQ जो आहे तो 10 मार्क्स कॅरी करतो. तर जे 4 LAQ आपल्याला विचारले जाणार आहेत तर ते आपल्याला दिनचर्या, ऋतुचर्या, आहार आणि योगा ह्या 4 टॉपिक्समधनं विचारले जाणार आहेत. कुठले टॉपिक्स आहेत ते? दिनचर्या, देन ऋतुचर्या, देन आहार अँड देन योगा. हे जे 4 टॉपिक्स आहेत यामधनं आपल्याला LAQ एक्सपेक्टेड आहेत. ऑलराईट, सो आता आपल्याला पण पेपर 1 क्लिअर झालाय ना. आता आपण पाहूयात पेपर 2. सो पेपर 2 जो आहे त्यामध्ये आपल्याला जो फर्स्ट टॉपिक आहे विच इज जनपदध्वंस, तर ह्या टॉपिकचं जे वेटेज आहे ते आहे 10 मार्क्स. ठीक आहे, म्हणजेच इथून आपल्याला LAQ एक्सपेक्टेड आहे. SAQ आणि MCQ तेही आपण एक्सपेक्ट करू शकतो. ओके, सो नाव लेट अस सी पेपर 2. सो पेपर 2 मध्ये जो फर्स्ट टॉपिक आहे तो आहे जनपदध्वंस म्हणजेच एपिडेमिओलॉजी. ठीक आहे, सो हा जो टॉपिक आहे हा किती वेटेज कॅरी करतो? सो जनपदध्वंस जो टॉपिक आहे त्यामध्ये आपल्याला सगळेच क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत. MCQ, SAQ, LAQ कुठलाही क्वेश्चन इथे विचारला जाऊ शकतो. आणि हा जो टॉपिक आहे इट कॅरीज 10 मार्क्स. ठीक आहे, सो जनपदध्वंस जो टॉपिक आहे तो 10 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. देन आपण बघतो की एन्व्हायरमेंटल हेल्थ, डिझास्टर मॅनेजमेंट हे दोन्ही जे टॉपिक्स आहेत इट कॅरीज 16 मार्क्स. आणि यामध्ये जो LAQ आहे तो फक्त एन्व्हायरमेंटल हेल्थवरच विचारला जाऊ शकतो.
डिझास्टर मॅनेजमेंटवर LAQ येत नाही. देन नेक्स्ट इज ऑक्युपेशनल हेल्थ, स्कूल हेल्थ सर्व्हिसेस अँड डिसइन्फेक्शन. नाव हे जे 3 टॉपिक्स आहेत, हे 3 टॉपिक्सचं वेटेज आहे 20 मार्क्स. सो ह्या 3ही टॉपिकचं कंबाईन वेटेज काय आहे 20 मार्क्स. अँड नेक्स्ट इज PHC, मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम आणि प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स. सो नाव दीज 4 टॉपिक्स कॅरीज 20 मार्क्स. ठीक आहे, हे 4 टॉपिक्स जे आहेत ते किती मार्क्स कॅरी करत आहे 20 मार्क्स. आणि यामध्ये LAQ जो आहे तो आपल्याला फक्त PHC म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर ह्या टॉपिकमधून विचारला जाऊ शकतो. सो द नेक्स्ट टॉपिक इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अँड इंटरनॅशनल हेल्थ एजन्सीज, व्हायटल स्टॅटिस्टिक्स आणि हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे, तर आता हे जे टॉपिक्स आहेत याचं वेटेज आपण पाहूयात. तर हा जो WHO वाला टॉपिक आहे इट कॅरीज हाऊ मेनी मार्क्स 19 मार्क्स कंबाईन विथ व्हायटल स्टॅटिस्टिक्स अँड हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन. सो हा जो टॉपिक आहे हा टोटल किती कॅरी करत आहे 19 मार्क्स. ठीक आहे, सो इथे आपल्याला हे बघायचं की इथून आपल्याला कुठला LAQ वगैरे विचारला जाऊ शकतो का. तर या टॉपिक्समधनं आपल्याला LAQ विचारलं जाणार नाहीये, फक्त MCQ आणि SAQ असणार आहेत. नाव नेक्स्ट टॉपिक इज नॅशनल हेल्थ प्रोग्राम आणि नॅशनल हेल्थ पॉलिसी. सो जो नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहे त्यामधून आपल्याला LAQ डेफिनेटली विचारला जाऊ शकतो आणि जो नॅशनल हेल्थ पॉलिसी आहे त्यामध्ये MCQ SAQ असं काही क्वेश्चन विचारलं जाऊ शकतात. सो त्याचं वेटेज काय आहे दोघांचं. ओके, सो त्याचं वेटेज आहे 15 मार्क्स. ठीक आहे, सो दोघांचंही वेटेज काय आहे, दोघांचं वेटेज आहे 15 मार्क्स. ठीक आहे, तर आपण काय काय पाहिलं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर जो स्वस्तवृत्त सब्जेक्ट आहे तो 2 पार्ट्समध्ये डिवायडेड आहे. पेपर 1, पेपर 2 दोन्ही पण 100 मार्क्स कॅरी करत आहे. दोघांमध्ये क्वेश्चन पॅटर्न कसं असणार आहे तर MCQ SAQ LAQ, त्याचं वेटेज कसं असणार आहे क्वेश्चन वाईज, त्याचं टॉपिक वाईज काय वेटेज आहे तेही आपण पाहिलं. आणि जे LAQ आहेत ते कोणकोणत्या टॉपिक्समधनं विचारले जाऊ शकतात तेही आपण पाहिलं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल जसं पेपर 2 मध्ये MCQ आपल्याला LAQ आपल्याला कोणत्या टॉपिक्समधनं विचारलं जाऊ शकतं, जनपदध्वंसमधनं, नॅशनल हेल्थ प्रोग्राम्समधनं आणि प्रायमरी हेल्थ केअरमधून आणि एन्व्हायरमेंटल ह्या सगळ्या टॉपिक्समधून आपल्याला LAQ हा एक्सपेक्टेड आहे. ठीक आहे, सो आपण आता सिलेबस पाहिला आहे. तर सिलेबस आपण पाहिल्याने काय होणार आहे आपल्याला एक अंदाज येतो की आपल्याला कुठलाही जो टॉपिक आहे तो कुठल्या पद्धतीने आणि कसं तो आपण प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे, तर होप दिस व्हिडिओ वॉज हेल्पफुल. थँक्यू.